या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड। या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत ॲक्रोपोलिस सिस्टीम पुणे। नमस्कार, मी सुरेखा। तारा न्यूजमध्ये आपलं स्वागत। पाहूयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी। उसाला मागील हप्ता 500 रुपये आणि चालूचा 3500 भाव जाहीर केल्याशिवाय कारखाने सुरू होऊ देणार नाही, ही मागणी घेऊन शिरोळच्या छत्रपती शिवाजी चौकातून बुधवारी शेतकरी एल्गार रॅली काढण्यात आली। रॅलीमध्ये शिरोळ व हातकणंगले तालुक्यातून मोठ्या संख्येने ऊस उत्पादक तसेच दूध उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते। शेतकऱ्यांनी शिरोळच्या दत्त कारखान्यासह शिरोळ तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर यांच्या घोडावत जॉगरी, गुरुदत्त सहकारी साखर कारखाना टाकळीवाडी या कारखान्यांना मागील हंगामाचे 500 रुपयाचा दुसरा हप्ता व चालूला 3500 रुपये दर जाहीर केल्याशिवाय साखर कारखाने सुरू करायचे नाहीत, तसेच गाईच्या दुधाचा दर 37 रुपये करा, अशा आशयाचे निवेदन गोकुळ दूध चिलिंग सेंटर उदगाव या ठिकाणी देण्यात आले होते। प्रत्येक वेळी कारखान्यावर चेअरमन आणि एमडी हे गैरहजर असल्यामुळे शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त केला। कारखान्याच्या प्रशासन अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारलं। त्यावेळी आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चिडमुंगे यांनी मागील 500 रुपये आणि चालूला 3500 रुपये दर दिल्याशिवाय शेतकरी ऊस देणार नाहीत। शेतकऱ्याला 3000 रुपये दर परवडत नाही, त्यामुळे कारखाना प्रशासनाने पोलिसी बळाचा वापर करून शेतकऱ्यांच्यावर अजिबात बळजबरी करू नये, अन्यथा संघर्ष अटळ आहे असा इशारा दिला। गुरुदत्त कारखान्याच्या गेटवर पोलिसी फौजफाटा आणि गुंडांची गर्दी बघून शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला। त्यावेळी बंदोबस्ताची व्यवस्था पाहणारे कुरुंदवाडचे पोलीस निरीक्षक रवींद्र फडणवीस यांना आंदोलक शेतकऱ्यांना नोटिसा काढणाऱ्या प्रशासनाचा निषेध करून धारेवर धरण्यात आलं। कारखान्यामध्ये गुंड आणून शेतकऱ्यांच्यावर दहशत निर्माण करणाऱ्या आणि शेतकऱ्यांचे पैसे बुडवणाऱ्या चेअरमन आणि एमडींना नोटिसा काढून त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। पोलीस प्रशासनानं जर बंदोबस्त पुरवून बळजबरीने शेतकऱ्यांचा ऊस नेण्याचा प्रयत्न केला तर अजिबात खपवून घेतले जाणार नाही। शेतकऱ्यांनी मागील 500 रुपये दुसरा हप्ता आणि चालूला 3500 रुपये उचल जाहीर केल्याशिवाय ऊस मिळणार नाही, असा इशारा देऊन रॅलीची सांगता करण्यात आली। यावेळी दीपक पाटील, राकेश जगदाळे, उदय होगले, संभाजी शिंदे, अक्षय पाटील, दत्ता जगदाळे, भूषण गंगावणे, कृष्णा देशमुख, संपत मोडके, महेश जाधव, अण्णासो वडगावे, रशीद मुल्ला, राजू पाटील, स्वप्नील चौगुले, संभाजी निंबाळकर, संतोष मिर्झे, रोहन पाटील इत्यादीसह शिरोळ हातकणंगले तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते। मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या आंदोलनाला राज्यातून बऱ्याच ठिकाणी पाठिंबा मिळालेला आहे। सकल मराठा समाज नरेंदे यांच्या वतीने मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी सोमवारपासून साखळी उपोषणास सुरुवात केली आहे। गेले कित्येक दिवस मराठा आरक्षणासाठी सारा समाज रस्त्यावर उतरलाय। यालाच पाठिंबा देण्यासाठी हातकणंगले तालुक्यातील नरेंदे येथे सोमवारपासून साखळी उपोषणास सुरुवात झाली। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन गावातील मान्यवरांच्या हस्ते करून या उपोषणास सुरुवात झाली। यावेळी गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून व्यापारी असोसिएशनच्या वतीने या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शवलाय। यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच सायंकाळी संपूर्ण गावातून शांतता रॅली काढण्यात आली आणि आरक्षण मिळेपर्यंत साखळी उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार करण्यात आलाय। राज्य शासनाकडून मराठा आरक्षणाला होणाऱ्या विलंबामुळे मराठा समाजामध्ये संतापाची लाट उसळताना पाहायला मिळते। अजूनही अनेक आमदारांनी खासदारांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला नसल्याने मराठा समाजातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत। अशातच मराठा समाज पंचक्रोशी पेठ वडगाव यांनी हातकणंगले मतदारसंघातून खासदार धैर्यशील माने यांच्या विरोधात अनोखं आंदोलन केलं आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी कित्येक दिवस मराठा समाज रस्त्यावर उतरलाय, तरी शासनाने याबाबत अजूनही कोणतेही ठोस निर्णय घेतला नाही। त्यामुळे मराठा समाज पेटून उठल्याचं पाहायला मिळतंय। अजून कित्येक आमदार खासदारांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला नसल्याने मराठा समाजातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे। सकल मराठा समाज पंचक्रोशी पेठ वडगाव यांनी हातकणंगले मतदारसंघातील खासदार धैर्यशील माने यांच्या विरोधात अनोखं आंदोलन केलं।
त्यांनी खासदार हरवला आहे असा फलक उभारून त्या फलकावर वर्णगोरा दाढी वाढलेली असं लिहिलं असून त्याचबरोबर मराठा समाजाची मते घेऊन समाजाची फसवणूक केली आहे. कुठे आढळल्यास मतदारसंघात पाठवणे करावे. लवकरात लवकर परत ये, कुणीही रागवणार नाही, तुझी खूप आठवण येते असा मजकूर सकल मराठा समाज पंचकृषी पेठ वडगाव यांनी लिहून खासदार धैर्यशील माने यांच्या विरोधात अनोखं आंदोलन केलं. ऐन सणासुदीच्या तोंडावर महापालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळे शहरवासियांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. शहरातील पाणीपुरवठा पूर्ववत सुरू करावा, अन्यथा असंख्य महिला घागरीसह घेराव घालतील असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं महापालिका प्रशासनाला देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरमध्ये महापालिका पाणीपुरवठा विभागाकडून 1 दिवसाआड पाणीपुरवठा केला जातोय. त्याचबरोबर पंपिंग स्टेशन दुरुस्तीमुळे बहुतांश भागात पाणीपुरवठा होतच नाही. याचा परिणाम ऐन सणासुदीच्या काळामध्ये सर्वसामान्य नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. या अपुऱ्या पाणीपुरवठा नियोजनाला महापालिकेचे पाणीपुरवठा विभागातील अधिकारी कारणीभूत असल्याचा आरोप यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांच्या महिला शहर संघटिका प्रतिज्ञा उतरे यांनी केला. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पंचगंगा नदीची पाणी पातळी चांगली असताना देखील शहराला पुरेसा पाणीपुरवठा का होत नाही असा संतप्त सवाल देखील उतरे यांनी महापालिका प्रशासनाला विचारला आहे. दुसरीकडे महापालिकेकडून उपलब्ध होत असलेले टँकर देखील अपुरे पडत आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासन आणि पाणीपुरवठा विभागात सुरू असलेला भोंगळ कारभार थांबवून तात्काळ शहराला पुरेसा पाणीपुरवठा पूर्ववत करा, अन्यथा असंख्य महिला घागरींसह महापालिकेला घेरावा घालतील असा इशारा यावेळी प्रतिज्ञा उतरे यांनी महापालिका प्रशासनाला दिलाय. गेले अनेक दिवस झालं आपण पाहतोय की कोल्हापूर शहराला कुठल्याही प्रॉपर नियोजन नसताना आणि कुठलेही पूर्वकल्पना न देताना जो अपुरा आणि अनियमित पाणीपुरवठा चाललेला आहे आणि हा प्रशासनाचा भोंगळ कारभार, ह्यासाठी नागरिक खूप संतप्त झालेले आहेत. आज आम्ही शिवसेना महिला आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज प्रशासनाला इशारा देतोय की ह्या 4 दिवसात जर पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर घागर मोर्चा मोठ्या पद्धतीनं कोल्हापूर शहरातील महिला सर्व घेऊन आम्ही घागर मोर्चा घेऊन महापालिकेवरती येणार आहोत. खरं तर वास्तविक पाहता गेल्या अनेक वर्ष झालं हा पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आहे. अनेक तुम्हाला टेक्निकल गोष्टी अडचणी आहेत आणि तरीही तुम्हाला कळत नाही आहे की कुठल्या पद्धतीने नियोजन करायचं. मला वाटते हा गेले 8-4 दिवसातला प्रश्न जरी असला तरी तांत्रिक गोष्टी ह्या आधीच ह्या अधिकाऱ्यांना लक्षात आल्या पाहिजे होत्या. महापालिकेची यंत्रणा ही पर्यायी व्यवस्थापन काहीतरी त्यांचं हवं होतं, कारण जनता पाणी पट्टी तुम्ही आकारता, बिलं भरली जातात, तुम्ही कर आकारणी करता आणि एवढं सगळं करत असताना आपण त्यांचे पाणीपट्टी घेऊन आपण पाणी त्यांना देऊ शकत नाही, तर ह्यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही. कोल्हापूर शहर नदी तुडुंब वाहतीये, पाणी भरपूर प्रमाणात आहे. छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या जनतेला मोठा धरण बांधून दिलं, राधानगरी धरण. कर्ज काढून त्यांनी धरण बांधलं की आपल्या जनतेला पुढे जाऊन हा त्रास होऊ नये. आणि अशी सगळी व्यवस्थापन अशी सगळी सोय आपल्याला असताना प्रशासनाकडून नियोजनबद्ध पद्धतीनं पाणी पुरवठा होत नाही आहे. त्यांचं नियोजन चुकीचं आहे. कुठेतरी त्यांना विचार करण्याची गरज आहे. लवकरात लवकर ह्या टीमनं एकत्र येऊन याच्यावरती परमानंट तोडगा काढला पाहिजे आणि पर्यायी व्यवस्था केली पाहिजे. धन्यवाद. यावेळी महिला आघाडी जिल्हा प्रमुख शुभांगी पवार, दीपाली शिंदे, रीमा देशपांडे, कमल पाटील यांच्यासह महिला उपस्थित होत्या. वेळ झाल्या छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा तारा न्यूज. या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड. या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत ॲक्रोपोलिस सिस्टीम पुणे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. दारूच्या आहारी गेलेल्या मुलाने नशेत आईचा खून केल्याची घटना कागल तालुक्यातील वंदूर येथील वाईगडे मळ्यात बुधवारी रात्री उशिरा घडली. संशयित आरोपी निलेश अशोक वाईगडे यास कागल पोलिसांनी ताब्यात घेतलं असून श्रीमती सुनीता अशोक वाईगडे असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे. मुलानेच आईचा खून केला, यामुळे वंदूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दारूच्या आहारी गेलेल्या मुलाने नशेत आईचा खून केल्याची घटना बुधवारी रात्री कागल तालुक्यातील वंदूर येथील वाईगडे मळ्यात घडली. संशयित आरोपी निलेश अशोक वाईगडे यास पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
श्रीमती सुनीता अशोक बाईगडे असं खून झालेल्या महिलेचे नाव असून आरोपी निलेश हा अविवाहित आहे. ऊसतोड मजूर म्हणून तो काम करतोय. त्याने बुधवारी रात्री उशिरा दारूच्या नशेत आईचे भिंतीवर डोके आपटले व धारदार हत्यारांनी सपासप आईवर वार केले. तसेच सुती पांढऱ्या दोरीने गळा आवळला. त्यामध्येच त्या जागी ठार झाल्या असून दारूच्या नशेत आपण आईचा खून केला असं त्यांनी शेजारी सांगितलं. अज्ञात व्यक्तीने कागल पोलीस ठाण्यात खुनाची माहिती कळवली. घटनेची माहिती मिळताच कागल पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मयत सुनीता ही मजुरी करत होती. मुलाने आईचा खून केल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे नागरिकांनी एकच गर्दी केली. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी व कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी भेट दिली. यावेळी घटनास्थळी उपनिरीक्षक रविकांत गच्चे, उपनिरीक्षक शैलजा पाटील यांनी धाव घेतली. एका निष्पाप महिलेचा खून झाल्याच्या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार हे करीत आहेत. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या आयुष्यमान भारत कार्ड रेशन दुकानात मिळणार आहे. याकरता धान्य दुकानदारांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याची जिल्ह्यात प्रक्रिया सुरू झाली आहे. केंद्र शासनाकडून आयुष्यमान भारत पंतप्रधान मंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत तर राज्य शासनाकडून महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत 5 लाखांपर्यंत औषधोपचार मोफत दिले जाणार आहेत. याकरिता लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत कार्ड म्हणजेच आभा कार्ड दिले जाणार आहे. राज्यात सुमारे 2 कोटी तर जिल्ह्यात सुमारे 5.5 लाख लोकांना हे कार्ड देण्याचे नियोजन आहे. देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात आभा कार्ड काढण्याचे प्रमाण कमी आहे. यामुळे या कार्डची निर्मिती व वितरणाची गती वाढवण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाकडून BIS 2.0 ही सुधारित संगणक प्रणाली राज्यात लागू केली जाणार आहे. ही प्रणाली लागू झाल्यानंतर लाभार्थ्यांना मोबाईलच्या सहाय्याने आयुष्यमान कार्ड निर्माण करणे सोयीचे होईल. यासाठी आता रेशन धान्य दुकानदारांची मदत घेतली जाणार आहे. याकरिता त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांचे लॉग इन ID तयार करण्यात येणार आहे. आभा कार्ड काढण्यासाठी नागरिकांना सोयीचे ठिकाण उपलब्ध होणार आहे. कार्ड काढल्यानंतर ते संबंधितांच्या घरपोच केले जाणार आहे. धान्य दुकानकडे पोस्ट मशीनवर सर्व KYC डाटा उपलब्ध असल्याने कार्ड काढण्याची प्रक्रिया जलद गतीने होणार आहे. त्यामुळे लवकरच नागरिकांना याचा लाभ होणार आहे. ठाण्याच्या लुईसवाडीत आऊट घटकेची VIP राहतात. त्यांच्यासाठी रस्ता बंद करण्याचे जर निर्देश काढले असतील तर पोलिसांची ही चाटुगिरी आहे, अशी टीका संजय राऊतांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यावर केली आहे. तसेच पंतप्रधान मोदींनी फोनवरून जरांगेंशी संवाद साधायला हवा असं मतही यावेळी त्यांनी व्यक्त केलंय. आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलाय. एकीकडे मनोज जरांगे हे आमरण उपोषणाला बसल्यात तर दुसरीकडे मराठा आंदोलक प्रत्येक ठिकाणी हिंसक आंदोलन करत आहेत. यासाठीच मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक घेतली. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. ते म्हणाले, मराठा आरक्षण हे केंद्र सरकारच्याच हातात आहे, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रचारांमध्ये व्यस्त आहेत तर अमित शहा मिझोराममध्ये फिरत आहेत. तसेच जरांगे पाटलांच्या जीवाचा बरं वाईट काय झालं तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जरांगेशी फोनवरून संवाद साधला पाहिजे. उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलं पाहिजे. पण उपमुख्यमंत्री दिल्लीला जरी असले तरी ते जरांगे पाटलांसाठी नाही तर स्वतःच्या आमदारांच्या खुर्च्या वाचवण्यासाठी दिल्ली दौरे करत आहेत, असं टीकास्त्र यावेळी संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्र्यांवर सोडलं. आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. घटना समोर आली आहे शिवाजी पार्कमधील मरीन ॲक्वा झूममधून. या झूममधून प्राणी चोरीला गेलेत. 6 अजगरासह 2 घोरपडी, 1 पाल, 1 सरडा चोरीला गेलाय. चोरीला गेलेले सगळे प्राणी परदेशी प्रजातीचे आहेत. शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुम्ही मौल्यवान वस्तू, दागिने चोरी केल्याच्या घटना ऐकल्या असाल. प्राण्यांची चोरी कुणी केल्याचं कधी ऐकलात का? चक्क अजगर, घोरपडी, पाल आणि सरड्याची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. शिवाजी पार्क इथल्या मरीन ॲक्वा झूममधून प्राणी चोरीला गेल्यात. 6 अजगरांसह 2 घोरपडी, 1 पाल आणि 1 सरडा चोरीला गेलाय. चोरीला गेलेले सगळे प्राणी परदेशी प्रजातीचे आहेत. झूममधील कथित अनधिकृत बांधकामावर BMCनं सोमवारी तोडक कारवाई केली होती. झूममधील अनधिकृत बांधकाम तोडताच ॲक्वाझिट ॲनिमल चोरीला गेल्यात. प्राणी संग्रहालयावर कारवाईमागे राजकीय सडबुंडी असल्याचा प्राणी संग्रहालय प्रशासनाने आरोप केलाय. शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल झालाय. प्राणी चोरी कुणी केली याचा पोलीस अधिक तपास करत आहेत.
दिल्लीत एक धक्कादायक घटना घडल्याची समोर आली आहे. एक 30 वर्षाचा चित्रपट दिग्दर्शक अर्धा तास रक्ताच्या थारोळ्यात पडून होता. तरीही त्यास मदतीचा हात पुढे करणारं कोणीच नव्हतं. त्यामुळे या 30 वर्षाच्या मुलाने प्राण गमावलेत. एक माणूस म्हणून अंतर्मुख होऊन विचार करायला भाग पडणारी घटना राजधानी दिल्लीत घडली आहे. एखादा माणूस अडचणीत संकटात असेल तर मदतीसाठी आपण हात पुढे करतो. ही असते माणुसकी. पण सध्या समाजात हीच माणुसकी कुठे ना कुठे हरवत चालल्याचं पाहायला मिळतंय. एक 30 वर्षाचा उदयनमुख चित्रपट दिग्दर्शक अर्धा तास रक्ताच्या थारोळ्यात पडून होता. तेही दक्षिण दिल्लीतील एका वर्दळीच्या रस्त्यावर. पण त्याला दवाखान्यात न्यायला कुणी सामोरं आलं नाही. उलट तिथून जाणारे वाटसरू पादचारी यांनी व्हिडिओ रेकॉर्ड केला, सेल्फी काढली, काहींनी तर त्याला लुटलं. मात्र माणूस म्हणून कोणी मदतीचा हात काही पुढे केला नाही. नागरिकांनी त्याच्याबद्दल जी भावना शून्यता दाखवली आहे, त्यामुळे या 30 वर्षाच्या मुलाने आपले प्राण गमावले. पियुष पाल असे त्या दुर्दैवी व्यक्तीचं नाव असून तो चित्रपटात दिग्दर्शक म्हणून काम करतो. शनिवारी रात्री 9:15च्या सुमारास दिल्लीच्या आउटर रिंग रोडवर हा अपघात घडला. 2 बाईकची टक्कर झाल्याने या भीषण अपघातात पियुष गंभीर जखमी झाला होता. पियुषच्या डोक्याला आणि चेहऱ्याला जबरा मार लागला होता. कोणी मदत केली असती, वेळेवर उपचार मिळाले असते तर कदाचित पियुष पाल आज आपल्यात असता. दिल्लीकरांचे दिल हे मोठं असते असं मानलं जातं. मात्र माणुसकीच्या काळीमा फासणारी घटना दिल्लीत घडली आहे. या अपघाताचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. तर या होत्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत रहा तारा न्यूज.